एबीपी माझानं दिलेल्या बातमीवर खुद्द सुरेश धस यांच्याकडून शिक्कामोर्तब. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी केलं मान्य. प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नाही. धनंजय मुंडेंच्या भेटीवर सुरेश धस यांनी व्यक्त केलं मत. चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होते. खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी गेलो असताना अचानक धनंजय मुंडे तिकडे आले. भेटीवर आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. सुरेश धस क्षमाशील झालेत. धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला. 4.5 तास बैठकीत काय झालं, आव्हाडांचा सवाल. सुरेश धस इतक्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं. धस गद्दार निघाले, जरांगेंचा हल्लाबोल. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मुंडे धसांच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन विश्वास गमावला. गंगाधर ही शक्तिमान है. धस मुंडे भेटीवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यामुळे त्यांनी बीडकरांचा विश्वासघात केलाय. रिपाईचे सचिन खरात यांची टीका. आंतरवली सराटीत धनंजय देशमुख यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. न्याय मिळवण्यासाठी जरांगेंसोबत केली चर्चा. अजित पवार त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. दोषी आढळल्याशिवाय कारवाई होणार नाही. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अंजली दमानिया बनावट पुरावे देण्याचं काम करतायत. दमानियांनी मीडियासमोर न बोलता कोर्टात जावं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा सल्ला. बीडमधील गुंडगिरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. मात्र सरकारची इच्छा गुंडगिरी संपवायची अशी दिसत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची बीड प्रकरणावर प्रतिक्रिया. बी टीमचे लोक आरोपीला मदत करतायत. आमदार सुरेश धस यांचा आरोप. धनंजय देशमुखांच्या वक्तव्याचंही केलं समर्थन. तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर नेईपर्यंत लढाई सुरूच राहणार. धस यांचा निर्धार. ज्यांनी आरोपींना मदत केली ते आज सर्रासपणे फिरतायत, दहशत पसरवतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा देशमुख हत्या प्रकरणातील बी टीमवर आरोप. हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रमेश आडसकर यांच्या शिक्षण संस्थेत नोकरी, कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यात आली. अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर कुटुंबात आधी चर्चा करू, त्यानंतर कळवू. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. मला परवाची वेळ मिळाली होती पण जाता आलं नाही. अजित पवारांच्या भेटीवर आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या कोअर कमिटीत धनंजय मुंडे आणि नाराज छगन भुजबळांना स्थान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रत्नागिरी दौरा. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार. चंपक मैदानात त्यांची जाहीर सभा होईल. राजन साळवी गेले म्हणजे कोकण गेला असा अर्थ होत नाही. कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज. भास्कर जाधव यांचं वक्तव्य. भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट. शिवसेना राख आलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे. भास्कर जाधवांचं विधान. अजित पवार आज पुणे महापालिकेला भेट देत आढावा घेणार. आज पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चहापानाच्या कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहणार. परभणीत आज विधान परिषद सभापती राम शिंदेंचा नागरी सत्कार. धनगर समाज बांधवांच्या वतीने या जाहीर सत्काराचं आयोजन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारी रोजी पदग्रहण करणार. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे पदग्रहण सोहळ्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आज अकोला येथे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार. आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाला दणका. 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त. आरबीआयकडून बँकेवर प्रशासकाची नेमणूक. प्रशासकाच्या मदतीला ॲडव्हायझर कमिटीही केली नियुक्त.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया बँक अनियमिततेचा तपास, बँकेच्या प्रतिनिधींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू. बँकेत नेमकी कुठे अफरातफर झाली याचा शोध सुरू. मेहुल चोक्सीच्या मालमत्ता लिलावास परवानगी, गीतांजली जेम्स लिमिटेडच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास विशेष न्यायालयाची परवानगी. खटल्याच्या अंतिम निकालानुसार पैसे वितरित करण्याचे निर्देश. रणवीर अलाहाबादिया संपर्क क्षेत्राच्या बाहेर, फोन बंद केल्याने संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या घरालाही कुलूप, रणवीरच्या वकिलांचीही पोलिसांचा संपर्क नाही. इंडियाज गॉट लेटेंट शो प्रकरण, शोचे व्हिडिओ एडिटर प्रथम सागर यांनी खार पोलीस स्थानकात नोंदवला जबाब. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा, मंत्री आशिष शेलार यांचे सांस्कृतिक विभागाला आदेश. इंडियाज गॉट लेटेंट आणि निर्लज्ज कांदेपोहे कार्यक्रमानंतर शेलार आक्रमक. तिकीट आकारून जर कांदेपोहे सारखे कार्यक्रम विनापरवानगी घेतले जात असतील तर कारवाई करणार, भाडीपाच्या कांदेपोहे कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलारांचा इशारा. नागपुरात जीबीएसमुळे 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, रुग्णाला लकवा मारला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते, तर आणखी 2 रुग्ण सध्या आयसीयूत. सीबीएसई बोर्डाच्या आजपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू, 44 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. 12वीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत तर 10वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत असेल. जीबी सिंड्रोम आटोक्यात, यातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीसाठी भरलेले सुरक्षा शुल्क परत मिळवण्यासंदर्भात बनावट लिंक व्हायरल, पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात 5 मिनिटात महत्वाची बनावट कागदपत्र तयार करण्याचा प्रकार, 100 ते 500 रुपयात तयार होतात उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र. होळीच्या आधीच मुंबईकरांना उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात, गुरुवारी मुंबईत 36.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील, हवामान विभागाचा अंदाज. मॅरेथॉनसाठी अटल सेतू 13 तास बंद राहणार. आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमात होणार सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना दिलं कार्यक्रमाचं निमंत्रण. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची आज दिल्लीत बैठक, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. बैठकीत संस्थेच्या निवडीचा आढावा घेतला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर, उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या सदस्य नोंदणी बैठकीला ते उपस्थित राहणार. बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शिर्डी दौऱ्यावर, समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत आठवले बैठक घेणार. जळगावमध्ये आज भाजपच्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेचं आयोजन, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. जिल्हाध्यक्ष, आजी माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार. मुंबईत कुख्यात गुंड अरुण गवळीच्या धाकट्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न, गवळीच्या लेकीच्या लग्नाला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी. मुंबईतील केईएम रुग्णालयात एकाच खाटेवर 2 रुग्ण, शताब्दी वर्षानिमित्त 20 कोटी रुपये देऊनही रुग्णांचे हाल का? स्थानिक आमदार अजय चौधरी यांचा सवाल. जेएनयूचे कुलगुरू शांतिश्री पंडितांनी केलेल्या विधानाचा पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांचा विरोध, जबाबदारीच्या पदावर असताना असं विधान करणं योग्य नाही, विद्यार्थ्यांचं मत. मनसे पाठोपाठ भाजपही मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूपमधील सोनापूर विभागातील मशिदीच्या भोंग्यांची आणि घाटकोपरच्या गावदेवी परिसरातील मशिदीच्या भोंग्यांची केली तक्रार. 3 आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांकडून अटक, 1,10,00,000चे अंमली पदार्थ जप्त. गरोदर पत्नीने गुन्हा दाखल केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयटी अभियंत्याने आत्महत्या केली.
पुण्यातील घटना, पत्नीशी झालेल्या वादातून ही आत्महत्या, चिखली पोलिसांची माहिती. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 6 वर्षीय मुलीला गंभीर दुखापत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळं ठोकू, नागरिकांचा इशारा. 38 लाख रुपये बक्षीस असलेल्या 3 नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. यात पती पत्नीसह एक महिला नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण. पत्रासाडीच्या ठिकाणी बांधलेल्या पुनर्विकास इमारतीच्या ठिकाणी रहिवाशांचा गोंधळ. इमारतीच्या ठिकाणी म्हाडाने 72 कमर्शियल दुकानं बांधल्याचा रहिवाशांचा आरोप. रविवारी मध्य रेल्वेवर सीएसएमटी विद्याविहार दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3:30 पर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विभागांवर विशेष लोकल चालवण्यात येणार. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान ब्लॉक. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द. साताऱ्यात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं सलग 3 दिवस शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. पहिल्या शिवसाहित्य संमेलनाची उदयनराजेंच्या हस्ते 17 फेब्रुवारीला सुरुवात. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले यांचे तुळजाभवानी चरणी साकडे. पालकमंत्री पदाचा तिढा 2 दिवसात सुटेल, भरत गोगावलेंनी केला विश्वास व्यक्त. धाराशिवमधील तेरखेडातील फटाक्यांचे कारखाने प्रशासनाच्या रडारवर. तेरखेडातील बाबा फायर वर्क्स कारखान्यात स्फोट होऊन 9 कामगार झाले होते जखमी. त्यानंतर सर्वच फटाक्याच्या कारखान्यांची तपासणी सुरू. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकेरी वाघनखं पाहता येणार. शिवकालीन वाघनखं नागपूरला गेल्यानं त्या ठिकाणी शाहू महाराजांचा बिचवा आणि वाघनखं ठेवली. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर. त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार. नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये द्राक्षांची आवक. तासगाव, नाशिक, सोलापूर, बारामती भागातून द्राक्षांची आवक सुरू. द्राक्षाला 60 ते 70 रुपये किलो भाव. पंढरपूरमध्ये माघी यात्रा काळात विठुरायाचरणी भक्तांकडून 3 कोटी 3 लाखांचं दान. भाविकांची गर्दी वाढूनही दानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 47 लाखांची घट. नागपुरातील पाणीपुरी विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट सवलती. अमर्यादित आजीवन पाणीपुरी 99,000 रुपयांमध्ये आणि 151 पाणीपुरी एकाच वेळी खाल्ल्यास 21,000 रुपयांचं बक्षीस यासारख्या अनोख्या सवलती. भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉक्टर हणमंतराव कदम यांचं निधन. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर मूळ गावी सोनसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गाझापट्टीच्या प्रस्तावाविरोधात येमेनमध्ये निदर्शनं. ट्रम्प गर्विष्ठ नेता असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. मुसळधार पावसामुळे दक्षिण पेरूमध्ये पूरस्थिती. रहिवासी भागात नद्या आणि नाल्यांना पूर. घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं नागरिक चिंतेत. पेरूमध्ये नदीवर बांधलेला 50 वर्ष जुना पूल अचानक कोसळला. यावेळी पुलावरून जात असलेली बस नदीत कोसळली. दुर्घटनेत 2घांचा मृत्यू, 38 लोक जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.